स्त्री शिक्षण सुरू केलं, स्त्री शिक्षण सुरू केलं, स्त्री शिक्षणाचा लढा दिला, लढा दिला. करोडो बाया शिक्षित झाल्या, शिक्षित झाल्या, करोडो बाया शिक्षित झाल्या. तरी बी काय, अव तरी बी, अव तरी बी काय, त्यातली एक बी सावित्री नाही झाली. मम्मा, सावित्रीबाई फुले कोण होत्या? कोण? अगं सावित्रीबाई फुले. बाई 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 बाई, हो ऐकलं का? दिवसाला 100 सेल्फी त्या इंस्टाग्राम वरती अपलोड करणारी ही आज मला विचारतीये सावित्रीबाई फुले कोण? बा, आज की नाही मला खात्रीच पटली. सूर्य नक्की पूर्वेलाच उगवलेला असणार. सांगते हो, सावित्रीबाई फुले या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पहिली शाळा का? त्याआधी मुली शाळेत नव्हत्या जात? हो बेटा, त्याआधी मुलींना शाळेतच काय, अगं त्यांना घराबाहेर पडणं देखील अलाउड नव्हतं. हो, आपली समाज रचनाच अशी होती, पितृसत्तात्मक व्यवस्था, ज्यात बाईची ओळख ही केवळ चूल आणि मूल एवढीच असते. मुलगी किंवा बाई शिक्षणासाठी घराबाहेर पडली का ती आपल्या परंपरेच्या विरोधात जाते, आपल्या संस्कृतीला भ्रष्ट करते असं मानलं जायचं. पण त्या काळी सावित्रीबाई फुले यांनी लढा दिला. त्या स्वतः शिकल्या, त्यांनी मुलींना शिकवलं. अगं त्यांची पहिली शाळा सुरू केली आणि बघ, त्यांच्या त्या लढ्यामुळे आज माझी पिल्लू स्कूलला जाते. वाव मम्मा. सावित्रीबाई या. काय आहे? बसा. हे घ्या. हे काय? हे तुमचं अस्तित्व. अस्तित्व? चला आपण दोघं मिळून आपलं अस्तित्व घडवूया. बोला. आ ई मी सावित्रीबाई फुले. मी शिकले, स्वतःचं अस्तित्व घडवलं. आता माझं स्वप्न प्रत्येक मुलीच्या हाती पाटी पेन्सिल असावं. प्रत्येक मुलगी, प्रत्येक महिला माणूस म्हणून जगावं. समजलं? अगं चल पुढचा अभ्यास कर बघू. ओके. सावित्री यासाठी सावित्री झाली कारण तिने स्त्री शिक्षण सुरू केले, स्त्री शिक्षणाचा लढा दिला. 1848 साली सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. मम्मा. का बेटा? मम्मा, सावित्रीबाई फुले शिकल्या, त्यांनी मुलींना शिकवलं आणि स्वतःचं अस्तित्व घडवलं. जसं की तूही शिकली आणि आम्हालाही शिकवते. म्हणजे मम्मा तू पण सावित्री? काय? येस, माझी मम्मा सावित्री, माझी मम्मा सावित्री, माझी मम्मा सावित्री. मम्मा, माझा होमवर्क पूर्ण झाला, मी आता खेळायला जाते. बाय. माझी मम्मा सावित्री, माझी मम्मा सावित्री, माझी मम्मा सावित्री. मी शिकले, पण मी सावित्री झाले का? 100 रुपये दे. 100 रुपये कशाला हवेत मला? हे बघ, घरात कामाचा राडा पडलाय, पावरून मला कामाला जायचंय. माझं डोकं नको खाऊ, जागा. तुझं डोकं खायला नाही आलोय मी, पैसे हवेत मला. दे गप. मला माहितीये
कशाला हवेत पैसे? दारूच्या अड्ड्यावर जाऊन ठोसायचे असं, उधायचे असतील पैसे. मी दारूच्या अड्ड्यावर जाईन, भोसेन, नाही तर काय बी करेन. तू मला विचारणारी कोण ग? कोण आहेस तुम्हाला विचारणारी? मी विचारणारी कोण? मी अय्या, मी विचारणारी कोण? अरे 4 घरची भांडी घासते ना, तवा तुला गिळाय मिळतं. पोरांना सांभाळते मी, बाहेर जाऊन काम करते मी, अरे दिवसभर राबते मी. आणि तू काय करतो रे? थोबाडवर करून पैसे मागायला येतो. अगे तू पोरांसाठी कमावतेस, याचं मी काय करू? चल बाजूला. पैसे दे मला, मी तुला सांगितलं ना मला पैसे हवे. बाईचं मेलीचं नशीबच फुटकं. बस आई, हे अजून किती दिवस चालणार आहे? अगं बाबा रोज दारू पिऊन घरी येतात, दारू पिऊन तुला मारतात आणि तूही त्यांना मारतेस. अगं पण या सगळ्याचा माझ्या अभ्यासावर काय परिणाम होतोय याचा कधी विचार केलाय? अगं तुझा अभ्यास हात चुली बघा त्या यापुढे तू माझ्या अभ्यासाबद्दल काही बोललेलं मला अजिबात चालणार नाही. अगं तू एक माणूस आहे, बाबा एक माणूस आहे. तुम्ही दोघं माणुसकीने जगाल तरच मी माणुसकीला पुढे नेऊ शकेल ना. आणि हे जी तू ज्ञान देतेस ना की बाईचा जन्म भोगावंच लागेल, अगं यात बाईच्या जन्माचं काही एक घेणं देणं नाहीये. यात त्या पितृसत्तात्मक व्यवस्थेची चूक आहे. तिथे लक्ष दे आणि त्याला बदल. आता तू ठरव, तुला असं मार खात जगायचंय की स्वतःचे निर्णय घेऊन एक माणूस म्हणून जगायचंय. अगं चार कशी काय म्हणते? तू बाई तू